5 मिनिटं आहेत तुम्ही असताना हे खाली धर 5 मिनिटं आहेत आणि त्या 5 मिनिटांमध्येच मी आपल्याशी या ठिकाणी बोलणार आहे। भारतीय जनता पक्ष असेल किंवा इथला असणारा काँग्रेस पक्ष असेल, या दोघांनीही ओबीसीचं आरक्षण पूर्णपणे धोक्यात आणले हे लक्षात घ्या। विधानसभेच्या निवडणुका सुरुवात होण्याच्या अगोदर 10 दिवस अगोदर सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला। निर्णय काय आला की स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका तुम्ही घेऊ शकता, पण स्थानिक स्वराज्याच्या मतदारसंघांमध्ये प्रत्यक्षात ओबीसीची जनसंख्या किती ही माहित नसल्यामुळे 70% आरक्षण सरसकट देता येत नाही, कायद्याला धरून नाही। आम्ही शासनाकडे वारंवार विनंती केली की तुम्ही असताना पुढे आकडेवारी आणा ओबीसीची, शासनाने दिली नाही आणि म्हणून शेवटी कोर्टाने निर्णय देताना सांगितला की तुम्हाला स्वायत्त संस्थेच्या निवडणुका घेता येतील, पण घेत असताना ओबीसीना 27% आरक्षण देता येणार नाही, स्थगिती आम्ही देत आहोत। उद्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका, ग्रामपंचायतीच्या निवडणुका, पंचायत समितीच्या निवडणुका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका, नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या निवडणुका होतील, पण ओबीसीला आरक्षण राहणार नाही हे आपण असताना लक्षात घ्या। ओबीसीला आरक्षण राहणार नाही, आरक्षण गेलं असं समजा। आपल्याला इथे जे सरकार येणार आहे, मग ते भारतीय जनता पक्षाचं येऊ किंवा इथला असं काँग्रेसचं येऊ, या दोघांनी सुद्धा ठरवलेलं आहे की ओबीसीचं शिक्षणातलं आरक्षण आणि नोकऱ्यातलं आरक्षण सुद्धा काढून घ्यायचं आहे। ठराव त्या विधानसभेमध्ये मंजूर केला जाईल की जनगणना आम्ही ओबीसीची करतो, पण आकडेवारी येत नाही, आकडेवारी येत नाही तोपर्यंत ओबीसीच्या शिक्षणाचा आणि नोकऱ्यातलं आरक्षण आम्ही असताना थांबवतो। मित्रो, काही ओबीसीच्या संघटना सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या, सुप्रीम कोर्टाने त्यांचे पिटिशन्स ऍडमिट करून घेतले आणि केंद्र शासनाला विचारला की तुम्ही जात जनगणना का करत नाही। भारतीय जनता पक्षाचं जे सरकार आहे, काँग्रेसचे जे प्रतिनिधी होते, त्यांनी सांगितलं की जात गणनेला आमचा विरोध आहे, ऍफिडेव्हिट मार्फत त्या ठिकाणी सांगितलेला आहे।